Hello friends. Now this is the lecture number 23, lecture on designing of the lag compensator using a root locus technique. Now this is the slides for that topic, designing of the lag compensator using root locus. The lag compensator is generally used when the system is showing good transient response. म्हणजे जे सिस्टीम ट्रान्झिएंट कंडिशन मध्ये चांगली बिहेव करत असेल, म्हणजे ॲबनॉर्मल कंडिशन्स मध्ये चांगला रिस्पॉन्स देत असेल और इनिशियल कंडिशनला चांगला रिस्पॉन्स देत असेल, बट satisfactorily but unsatisfactorily steady state characteristics, but during normal condition or during steady state condition that system are not supposed to be performed properly. This compensation need not to change the root locus appreciably. म्हणजे लॅग कॉम्पन्सेटर कुठे यूज करतो आपण? ज्या सिस्टीम मध्ये ट्रान्झिएंट रिस्पॉन्स प्रॉपर असेल बट त्याचा स्टेडी स्टेट रिस्पॉन्स इम्प्रूव्ह करायचा असेल, म्हणजे नॉर्मल कंडिशनचा स्टेडी स्टेट कंडिशनचा परफॉर्मन्स आपल्याला इम्प्रूव्ह करायचा असेल, तेव्हा आपण लॅग कॉम्पन्सेटर डिझाइन करू. दिस compensation need not to change the root locus appreciably but to increase the open loop gain. म्हणजे हा जो आपला कॉम्पन्सेटर आहे रूट लोकस मध्ये खूप मेजर चेंज नाही करत, सिंपल मेक द ओपन लूप गेन्स मध्ये चेंजेस करतो. thus lag compensator especially does not change the root locus appreciably near the dominant closed loop pole but increase the open loop gain as per requirement. म्हणजे लॅग कॉम्पन्सेटर आपण जेव्हा डिझाइन करतो तेव्हा जेव्हा लीड कॉम्पन्सेटर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण डिझाइन केला होता त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की त्या डॉमिनंट पोल मधून आपला रूट लॉकच जातो, बट लॅग कॉम्पन्सेटर मध्ये डॉमिनंट क्लोज लूप पोल्स मध्ये काही जास्त चेंजेस होत नाही, बट ओपन लूप गेन मध्ये इन्क्रीज द ओपन लूप गेन ऍज पर रिक्वायरमेंट. ओपन लूप गेन आपल्याला वाढवावा लागते. के जो म्हणतो ओपन लूप गेन कॉन्स्टंट के, तो आपल्याला इम्प्रूव्ह करावा लागतो. The angle contributed by the lag compensator is very small of about 5 degree. म्हणजे अँगल जो राहतो लॅग अँगल हा जास्तीत जास्त किती राहतो? 5 डिग्रीनी राहतो, तो कॉन्ट्रीब्युटेड करतो लॅग कॉम्पन्सेटर टू अचीव दिस पोल अँड झिरो ऑफ द लॅग कॉम्पन्सेटर. जस्ट वेट 2 minutes. तर इन द कॉम्पन्सेटर याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन किती आहे लॅग कॉम्पन्सेटरचं? दॅट लॅग कॉम्पन्सेटर इज नॉर्मली कॉन्ट्रीब्युटेड 5 डिग्री. ओके, जस्ट वेट. तो आपण बघितलं होतं की जर ट्रान्झिएंट रिस्पॉन्स हा तुमचा प्रॉपर असेल बट स्टेडी स्टेट रिस्पॉन्स सिस्टीमचा प्रॉपर नसेल तेव्हा आपण लॅग कॉम्पन्सेटर यूज करतो. सिमिलरली लॅग कॉम्पन्सेटर मध्ये मॅक्झिमम रूट्स
रूट लोकस हा जो आहे हा तुमचा डॉमिनंट पोल मधून जाणार नाही, बट लीड कॉम्पन्सेटर जात होता. अँड लॅग कॉम्पन्सेटर इज नॉर्मली कॉन्ट्रीब्युटेड 5 डिग्री ऑफ लॅग, जास्तीत जास्त 5 डिग्री लॅग कॉम्पन्सेटर प्रोव्हाइड करू शकतो, स्पेशली लॅग कॉम्पन्सेटर. To achieve this, pole and zero of the lag compensator are placed close together and near the origin of the S plane. आणि लॅग कॉम्पन्सेटरचे जर आपल्याला पोल आणि झिरो जर अचीव करायचे असेल, पोल आणि झिरो जर अचीव करायचे असेल, तर तेव्हा आपल्याला ते पोल्स आणि झिरोज नियर टू द ओरिजिन ऑफ द एस प्लेन प्लेस करावं लागतात. नियर टू द ओरिजिन आपल्याला प्लेस करावं लागते. इन्क्रीजिंग इन द गेन मीन्स इन्क्रीजिंग इन द स्टॅटिक एरर कॉन्स्टंट. म्हणजे गेन जर इन्क्रीज करायचा असेल तर स्टॅटिक एरर कॉन्स्टंट. स्टॅटिक एरर कॉन्स्टंट म्हणजे काय? वेलोसिटी एरर कॉन्स्टंट केव्ही, पोझिशनल एरर कॉन्स्टंट केपी अँड and acceleration error constant Ka ह्या एरर कॉन्स्टंट्स आपल्याला वाढवावं लागतात डिपेंडिंग ऑन सिस्टीम. टाईप 0 असेल तर Ka, टाईप 1 असेल तर Kv अँड टाईप 2 असेल तर सॉरी Kp, अशा आपल्याला एरर कॉन्स्टंट्स व्हॅरी करावं लागतात. नाउ सो व्हेन इट इज नेसेसरी टू सॅटिस्फाय स्टॅटिक error constant coefficient using root locus lag compensator is used. म्हणजे when it necessary to satisfy the static error constant जर स्पेसिफिकेशन सॅटिस्फाय करायचं असेल तर रूट लोकस लॅग कॉम्पन्सेटर नॉर्मली टेक्निक मध्ये यूज करतो आपण. नाव स्टेप टू डिझाइन द लॅग कॉम्पन्सेटर. आता लॅग कॉम्पन्सेटर डिझाइन करायच्या नेमक्या स्टेप्स कुठल्या कुठल्या? तर पहिली स्टेप आहे ड्रॉ द रूट लोकस ऑफ द अनकॉम्पन्सेटेड सिस्टम अँड लोकेट द डॉमिनंट क्लोज लूप पोल ऑन द रूट लोकस. ऑब्विसली आता आपल्याला काय करावं लागते? रूट लोकस पहिले ड्रॉ करून घ्यायचं. जे अनकॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन दिलेलं आहे त्यासाठी रूट लोकस ड्रॉ करून घ्यायचं. आणि गिवन टाइम डोमेन स्पेसिफिकेशन म्हणजे झीटा, ओमेगा एन, ओमेगा डी गिवन असते न्यूमरिकल सोबत. त्याच्यावरून काय कॅल्क्युलेट करून घ्यायचे? डॉमिनंट पोल. ते फॉर्म्युला काय? मायनस झीटा ओमेगा एन प्लस मायनस अंडर रूट ऑफ ओमेगा एन 1 मायनस झीटा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे आपण जो यूज करतो नॉर्मली. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. सेकंड नंबर ऑफ स्टेप, अज्युम द लॅग कॉम्पन्सेटर हॅव्हिंग ट्रान्सफर फंक्शन. काय ट्रान्सफर फंक्शनचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे? जीसी ऑफ एस इज इक्वल टू केसी. केसी मीन्स काय? गेन ऑफ द कॉम्पन्सेटर एस प्लस 1 अपॉन टी अपॉन एस प्लस 1 अपॉन बीटा टी. आणि बीटा हा नेहमी 1 पेक्षा जास्त असेल. 1 पेक्षा हा नॉर्मली जास्त राहील. in a lead compensator alpha is the parameter which is always less than 1 आणि बीटा हा पॅरामीटर असतो लॅग कॉम्पन्सेटर म्हणजे तो विच इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. तर हा ट्रान्सफर फंक्शन आपल्याला पहिले काय करावं लागेल? अजून करावं लागेल. स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेट द स्टॅटिक एरर कॉन्स्टंट स्पेसिफाईड इन द प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला स्टॅटिक एरर कॉन्स्टंट दिलेला असेल जसं की केव्ही, केपी किंवा के. तो एरर कॉन्स्टंट दिलेला आहे त्याच्यावरून तो कॅल्क्युलेट करून घ्यायचा. स्टेप नंबर 4, डिटरमाइन द अमाउंट ऑफ इन्क्रीजिंग इन द स्टॅटिक एरर कॉन्स्टंट नेसेसरी टू सॅटिस्फाय द स्पेसिफिकेशन. तर ऑब्विसली लॅग कॉम्पन्सेटर मध्ये आपल्याला पोल्स हे कुठे राहतात? पोल्स किंवा झिरो नियर टू द झिरो ऑफ द जे ओमेगा ऑफ द एस प्लेन. झिरोच्या जवळपास पोल्स किंवा झिरो असतात. आणि आपल्याला नॉर्मली काय व्हॅरी करावं लागते? स्टॅटिक एरर कॉन्स्टंट. तर स्टेप नंबर 4 मध्ये कॅल्क्युलेट करावं लागेल की स्टॅटिक एरर कॉन्स्टंट के, केव्ही किंवा केपी कितीनी वाढवायचं ते आपल्याला स्टेप नंबर 4 मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. डिटरमाइन द अमाउंट ऑफ द इन्क्रीजिंग इन द स्टॅटिक एरर कॉन्स्टंट नेसेसरी टू सॅटिस्फाय द गिवन स्पेसिफिकेशन. स्टेप नंबर 4, determine the next step, determine the pole and zero of the compensator such that they do not produce appreciable changes in the original root locus but produces necessary increasing in the static error constant. आता पोल आणि झिरो असे चेंज करायचे आहे म्हणजे ऍड करायचा आहे which add the effect of compensator but not change make in the original root locus. ओरिजिनल रूट लोकस म्हणजे अनकॉम्पन्सेटेड सिस्टीम साठी जो रूट लोकस आपण ड्रॉ केलेला आहे प्रिव्हियस पहिल्या कंडिशन साठी, त्याच रूट लोकस मध्ये कुठले चेंजेस नको यायला, पण आपल्याला नवीन पोल आणि झिरो पण लोकेट करायचे अशा पद्धतीने. नोट दॅट रेशिओ ऑफ व्हॅल्यू ऑफ गेन रिक्वायर्ड इन द स्पेसिफिकेशन अँड गेन फाउंड इन द uncompensated system is required ratio between the distance of the zero from the origin and that of the pole from the origin. म्हणजे रेशो जो राहील गेनचा कितीने गेन वाढवायचा
आणि कितीनी कमी करायचा, तर ते कशावर डिपेंड करते, डिस्टन्स बिटवीन द झिरो और डिस्टन्स बिटवीन द पोल्स फ्रॉम द ओरिजिन. नाउ स्टेप नंबर 6. आता हे जे काही आहे थिअरॉटिकली लिहिलेलं आहे, आपण जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करू तेव्हा थोडं अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल. स्टेप नंबर 6 काय म्हणते, ड्रॉ द रूट लोकस ऑफ द कॉम्पन्सेटेड सिस्टीम. आता आपल्याला काय भेटणार, कॉम्पन्सेटेड रूट ट्रान्सफर फंक्शन मिळेल. त्याच्यासाठी रूट लोकस परत ड्रॉ करून घ्या आणि लोकेट द डॉमिनंट क्लोज लूप पोल्स. परत त्याच्यावर डॉमिनंट क्लोज लूप पोल्सची लोकेशन लोकेट करून घ्या. स्टेप नंबर 7, ऍडजस्ट द केसी. केसी म्हणजे काय, कॉम्पन्सेटर गेन फ्रॉम द मॅग्निट्यूड कंडिशन सो ऍज टू प्लेस द डॉमिनंट क्लोज लूप पोल्स ऍट द डिझायर्ड लोकेशन. आता केसी म्हणजे काय, कॉम्पन्सेटर गेन, त्याचे तो गेन ऍडजस्ट करायचा आहे फ्रॉम द मॅग्निट्यूड कंडिशन आणि त्याच्यावरून आपल्याला डॉमिनंट क्लोज लूप पोलची काय करायची आहे, लोकेशन, डिझायर्ड लोकेशन मार्क करायची. तर अशा पद्धतीने काही ह्या स्टेप्स आहे, ह्या स्टेप्स फॉलो करायच्या. आणि लॅग कॉम्पन्सेटर आपण का डिझाईन करतो, फॉर इम्प्रूव्ह द स्टेडी स्टेट परफॉर्मन्स ऑफ द सिस्टीम. ज्या सिस्टीमचा ट्रान्झिएंट परफॉर्मन्स चांगला आहे पण स्टेडी स्टेट चांगला नाही, तिथे आपण यूज करतो. आणि लॅग कॉम्पन्सेटर ओनली कॉन्ट्रीब्युट 5 डिग्री ऑफ कॉम्पन्सेटिंग. आणि लॅग कॉम्पन्सेटर जेव्हा आपण डिझाईन करतो तर रूट लोकसचे पोल म्हणजे रूट लोकस मध्ये नवीन जे पोल्स आपण किंवा झिरो ऍड करू फॉर शोईंग द इफेक्ट ऑफ लॅग कॉम्पन्सेटर, तर ते कुठे असणार, नियर टू द झिरो ऑफ द एस प्लेन. तर अशा, आणि नॉर्मली आपण जेव्हा लॅग कॉम्पन्सेटर डिझाईन करतो, सिस्टीमचं स्टेडी स्टेट परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करतो, तर नॉर्मली आपण काय ऍडजस्ट करतो, बाय ऍडजस्टिंग देअर गेन और बाय ऍडजस्टिंग देअर स्टेडी स्टेट परफॉर्मन्स, स्टेडी स्टेट एरर कॉन्स्टंट आपण त्याचं वाढवण्याचा प्रयत्न करतो. हे पॉइंट लक्षात ठेवायचे. तर ह्या स्टेप्स आहेत, या स्टेप्स नुसार आपण काय करणार, आता न्यूमेरिकल डिझाईन करणार. व्हॉट इज द नेक्स्ट न्यूमेरिकल? द न्यूमेरिकल इज design a lag compensator for the system with the open loop transfer function g of s is equal to k upon s, s plus 1, s plus 4 to meet the following specification. First, damping ratio 0.5. Second, velocity error constant which is greater than or equal to 5 second inverse and settling time is 10 second. तर ts दिलेला आहे, zeta दिलेला आहे आणि kv दिलेला आहे, velocity error constant kv दिलेला आहे. कारण टाइप 1 सिस्टीम आहे तर ऑब्विसली kv दिलेला आहे, which is greater than or equal to 5 second inverse असला पाहिजे. तेवढं स्पेसिफिकेशन आपल्याला अचीव्ह करायचं आहे. These all are specification in time domain. तर ऑब्विसली इथे काय म्हटलेलं आहे, डिझाइन लॅग कॉम्पन्सेटर आणि स्पेसिफिकेशन कसे दिलेले आहे, टाइम मध्ये टाइम स्पेसिफिकेशन दिले आहेत. तर ऑब्विसली आपल्याला याच्यात काय यूज करावं लागेल, डिझायनिंग साठी रूट लोकस यूज करावं लागेल. जर स्पेसिफिकेशन फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये फेज मार्जिन, गेन मार्जिन दिली असती तर आपल्याला तिथे बोडे प्लॉटच्या थ्रू डिझायनिंग करावं लागलं असतं. तर अशा पद्धतीने आपण डिझायनिंग करतो. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे न्यूमेरिकल पूर्णपणे डिझाईन करणार. याच्यामध्ये दोनदा रूट लोकस ड्रॉ करावं लागते. दॅट लेक्चर इज बिकम मे बी 1 or 1.5 hourचा लेक्चर तो राहील. तर तो लेक्चर आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये म्हणजे लेक्चर नंबर 24 मध्ये आपला युनिट नंबर 1 पूर्णपणे संपून जाईल. दिस इज द लास्ट न्यूमेरिकल विच इज फॉर द लॅग कॉम्पन्सेटर. ठीक आहे. थँक्यू.